अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाप्रभू तथागत भगवान बुद्ध अखिल विश्वाला करुणेचा ममतेचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ या त्रिरत्नांना त्रिवार अभिवादन. विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत कबीर, संत तुकाराम महाराज, संत गाडगे बाबा आणि भीमाई, रमाई, जिजाऊ, सावित्री, फातिमा या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन. आणि ज्या महामानवांनी समाज क्रांती केली, समतेचा मार्गासाठी क्रांती केली, अहोरात्र झटले, त्यांना सर्वांना त्रिवार अभिवादन. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण समर्पण घेत असतो. सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्म देसना सुखा संगस्य सामगे समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 1494. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. तर भारतीय इतिहासाची 3 स्वर्णपाने आणि याचे संग्राहक आहेत सत्यशोधक गुरु गोपाल चक्रनारायण. तर आजचा व्हिडिओ आहे बौद्ध धम्म. बौद्ध धम्माचा संस्थापक गौतम बुद्ध ह्यांचे मूळ नाव सिद्धार्थ असे होते. त्यांचा जन्म रोहिणी नदीच्या काठी असलेल्या कपिलवस्तू नगराजवळील लुंबिनी म्हणजे सध्याचं उत्तर बिहार येथे इसवी सन पूर्व 563 मध्ये झाला आहे. त्यांचा पिता सिद्धोधन शाक्य गणराज्याचा गणपती होता. सिद्धार्थाच्या जन्मानंतर त्यांची मायावती म्हणजे आई त्यांची आठवड्यात मृत्यू पावली. त्यामुळे त्यांचे पालनपोषण त्यांची मावशी गौतमी हिने केले. म्हणून तो गौतम या नावाने ओळखल्या जाऊ लागला. अगदी छोट्याशा का असेना, पण गौतमी हा एक राज्याचा गणपती म्हणून होता. त्यात आईशिवाय पोरका म्हणून सर्व प्रजा व घरात अत्यंत लाडका होता सिद्धार्थ गौतम. त्यांचे बालपण ऐश्य सुखभोगात गेले. यथावकाश त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचे नाव यशोधरा होते आणि त्याला राहुल नावाचा एक मुलगा झाला. गौतमासंबंधी अनेक कथा प्रचलित आहेत. असे महापुरुषाबाबतीत घडत असते. याला गौतम अपवाद नाहीत. गौतम हा सुखात राहावा म्हणून त्यांची सर्व लोक काळजी घेत असत. पण काळाच्या
मनात वेगळेच होते. एकदा गणपती शिदोधन राजधानी कपिलावस्तूत नसताना गौतम आपल्या सारथ्याबरोबर रथात बसून फिरायला बाहेर पडला. मार्गात त्याला एक वृद्ध रोगी, प्रेतयात्रा व संन्यासी अशी 4 दृश्य दिसली. पहिले 3 दृश्य पाहून त्याला अतिशय वाईट वाटले. मानवी आयुष्यातील क्रमाने येणाऱ्या ह्या दुःखद अवस्था गौतम प्रथमच पाहत होता. मानवी आयुष्याचा खरा वास्तविक अर्थ त्याला त्या दिवशी समजला. मात्र संन्याशाची तेजस्वी व निर्विकार मुद्रा पाहून गौतमाला बरे वाटले आणि आपण सुद्धा संन्यासी व्हावे व मानवी दुःखाचे मूळ शोधून काढावे अशी तळमळ गौतमाच्या मनाला लागली. गौतमाची अशी अवस्था पाहून शिदोधन राजाने गौतमाला अधिक काळजी घेऊन सुखात ठेवण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याचा काही परिणाम गौतमावर न होता एके रात्री सर्व संसार सुखाचा, राजवैभवाचा त्याग करून गौतम घराबाहेर पडला. ही घटना महाभिनिष्क्रमण म्हणून ओळखली जाते. महाभिनिष्क्रमण म्हणून ओळखली जाते. रातोरात गौतमाने शाक्य राज्याची सीमा ओलांडून राजवस्त्र अलंकार ह्याचा त्याग करून घोडा व सारथ्याला परत पाठविले. स्वतः संन्यासी वेश परिधान केला. तेथून तो मगधाची राजधानी राजगृह येथे गेला. तेथे त्याने आलार कालाम व उद्दक रामपुत्र ह्या त्या काळातील प्रसिद्ध विद्वानासोबत राहिला व चर्चा केली. परंतु ह्याने गौतमाचे समाधान झाले नाही. म्हणून गौतम पुढे निघून गेला. ज्ञान व सत्य याचे शोधण्यासाठी फिरता फिरता तो उर्वेला येथे पोहोचला. उर्वेला नदीच्या काठी पोहोचला. हे ठिकाण निरंजना नदीकाठी आहे. येथे वनात अनेक तपस्वी तपश्चर्या करीत होते. येथेच गौतमाला 5 सहकारी मिळालेत. त्यांच्यासह गौतमाने तपश्चर्यास प्रारंभ केला. देहाला अति कष्ट दिल्याने ज्ञान प्राप्त होते असा त्या काळात संन्याशांचा समज होता. पण याने गौतमाचा भ्रम निराश झाला. म्हणून हा मार्ग सोडून देण्याचा मनोदय गौतमाने आपल्या सहकार्यांना कळविला. त्यावर गौतमाच्या सहकार्याने गौतम हा भोगवादी आहे अशी टीका केली. त्याकडे दुर्लक्ष करून गौतम गया येथे निघून गेले. गौतम गया येथे गेल्यावर एका पिंपळाच्या वृक्षाखाली विचारमग्न झाला. याच ठिकाणी गौतमाला ज्ञानप्राप्ती झाली. तेव्हापासून गयेला
बुद्ध गया असे म्हणतात. ज्ञान म्हणजे बुद्ध. लोक गौतमाला बुद्ध म्हणू लागले आणि पिंपळाखाली ज्ञानप्राप्ती झाली म्हणून पिंपळ वृक्षाला बोधी वृक्ष असे म्हणतात. गौतम बुद्ध यासाठी महामानव ठरला की बुद्धाला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग त्याने स्वतःसाठी न करता जनकल्याणासाठी केला म्हणून त्यांना महामानव म्हटलं जातं. बुद्धाचे मुख्य जीवनध्येय म्हणजे सर्व मानव जातीला दुःखमुक्ती करणे होय. या दृष्टीने बुद्धाने पहिले प्रवचन म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन, पहिले जे 5 होते त्यांचे सहकारी ते पाच परिवर्जक ते सारनाथ येथे दिले पहिलं प्रवचन. मात्र तेथे गौतमाच्या मार्गात त्याचे जुने 5 सहकारी आडवे आले. गौतम बुद्ध भोगवादी आहे असे जनतेला सांगून गौतमाची चेष्टा करावी असे त्यांना वाटले होते. पण प्रत्यक्षात गौतमाला पाहताच त्यांच्या तेजाने प्रभावित होऊन त्यांचे धैर्य गळाले व ते गौतमाचे शिष्य व समर्थक बनले. त्या 5 सहकार्यांनाच गौतमाने सर्वप्रथम उपदेश करून बौद्ध धम्माची दीक्षा दिली. यालाच पहिले धम्मचक्र प्रवर्तन असे म्हणतात. त्यानंतर गौतम काशी येथे गेला. तेथील येश नावाच्या एका धनाढ्य गृहस्थाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तेच बौद्ध धम्म संघाची स्थापना केली. आपल्या शिष्यांना नैतिक आचरणाचा उपदेश करून धम्मप्रचाराची आज्ञा दिली. तेथून गौतम बुद्ध मगधांची राजधानी राजगृह येथे गेला. तेथील विद्वान यालिक, सारीपुत्र व मौद्गल्यान त्यांनी गौतम बुद्धाचे शिष्यत्व स्वीकारले. नंतर गौतम बुद्ध मगध, अंग, कोसल, पंजाब, मध्य अमृतसर इत्यादी प्रदेश फिरला. गौतम बुद्धाने श्रीमंत, गरीब, उच्च नीच किंवा कोणताही भेदभाव केला नाही. अंगुलिमालासारखा भयंकर डाकू आणि आम्रपालीसारखी गणिका हे बौद्ध धम्मात भिक्षुक होऊन अमर झाले. अशा प्रकारे दीर्घकाळ आपल्या धम्माचा प्रसार करून मलांची मुख्य राजधानी कुशीनगर येथे तथागत गेले. तेथेच वयाच्या 83व्या वर्षी म्हणजे इसवी पूर्व 480 महानिर्वाण झाले. आता बुद्ध म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. बुद्ध म्हणजे काय असा प्रश्न कोणी विचारतो. त्याचा थोडक्यात उत्तर म्हणजे आपण सविस्तर बघूया. बुद्ध म्हणजे ज्ञानी माणूस. बुद्ध म्हणजे चिकित्सा करणारा, सत्याचा शोध घेणारा, अंधश्रद्धेची चिरफाड करणारा, विचारवंत परिवर्तन करणारा,
न्यायनीतीचे शिक्षण देणारा गौतम हाच एकमेव बुद्ध होता असे नाही. अनेक बुद्ध होऊन गेले. त्या काळामध्ये 28 बुद्ध होऊन गेले. सिद्धार्थ गौतम हे 28वे आहेत. त्या अगोदर 27 बुद्ध होऊन गेलेले आहेत. आजही अनेक बुद्ध हयात आहेत आणि पुढेही अनेक बुद्ध जन्मास येतील. बुद्धाच्या जन्माला प्रांत, भाषा, देश, जात, पंथ, धर्म, मजहब यांचे काही बंधन नाही. बुद्ध म्हणजे ज्ञानी पुरुष कोठेही जन्म घेऊ शकतो. आजचे सर्व शास्त्रज्ञ हे बुद्धच आहेत. बुद्ध हा शब्द फक्त गौतमासाठी वापरला जाऊ लागला ही शब्दाची कुचंबना आहे. पण वास्तविक पाहता बुद्ध म्हणजे बुद्धिवान माणूस. आता आपण बुद्ध पाहिला. आता धम्म म्हणजे काय, बुद्ध म्हणजे काय याची माहिती पाहिली. आता धम्म म्हणजे काय याविषयी माहिती आपण घेऊया. तर आपण काळजीपूर्वक लक्ष ठेवायचं. धम्म म्हणजे नीतिशास्त्र आहे. धम्म म्हणजे नीतिशास्त्र आहे. नीती काळाप्रमाणे परिवर्तनशील आहे. धम्म म्हणजे माणसाने माणसासोबत माणुसकीने कसे वागावे याचे नीतिशास्त्र होय. बौद्ध धम्म हा तात्विक सिद्धांतावर आधारलेला आहे. गौतम बुद्धासारखा तात्विक सिद्धांत अजून तरी कोणाला सांगता आला नाही. म्हणून बौद्ध धम्माचा वेळोवेळी ऱ्हास झाला असला तरी बौद्ध धम्म वेळोवेळी पुनर्जीवित झालेला आहे. बौद्ध धम्म म्हणजे विज्ञानवाद. बौद्ध धम्म म्हणजे विज्ञानवाद होय. विज्ञानाला विरोध करणारा अजून तरी यशस्वी झालेला नाही. म्हणून बुद्धाला पहिला शास्त्रज्ञ असे म्हणतात. मानसशास्त्रज्ञ, साधा शास्त्रज्ञ नाही. आता बुद्ध म्हणजे काय पाहिलं, धम्म म्हणजे पाहिलं. आता बौद्ध संघ, बुद्धं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि म्हणतो आपण. तर आता बौद्ध संघाचा अर्थ धम्माविषयी म्हणजे मानवी मूल्य अर्थात नीतीविषयी सामुदायिक निर्णय घेणे होय. बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी गौतम बुद्धाने प्रचाराची जी संघटना उभारली त्याला संघ असे म्हणतात. या संघातून अनेक त्यागी व प्रभावी प्रचारक निर्माण झाले. सर्व संघ परित्याग करून प्रचार कार्य करणाऱ्यांना भिक्षू म्हणतात आणि संसारात राहून प्रचार कार्य करणाऱ्यांना उपासक म्हणतात. अनेक हाल अपेष्टा सहन करून संघाने गौतम बुद्धाची शिकवण कार्य पुढे चालविले. त्याचा त्याग, सदाचरण, वर्तमानातील पावित्र्य, विनयशील वृत्ती ह्या सर्व गुणाचा लोकांवर प्रभाव पडला. विशेषत्वा परदेशात गेलेल्या अनेक धम्मप्रचारकांनी खूपच त्याग केला. म्हणून सर्व जग बौद्धमय झालेले होते. आज आपण नोटा, संघ,
नोटा संघ, मित्र राष्ट्र, राष्ट्रसंघ, इस्लाम राष्ट्रसंघ, ख्रिश्चन राष्ट्रसंघ, RSS इत्यादीचं काय, पण दहशतवादीसुद्धा गट म्हणजे संघ तयार करीत आहे. हे सर्व बौद्ध संघाचे अनुसरण होय. एकापेक्षा अनेक माणसं आले की संघ. आता बुद्धाची शिकवण काय आहे? तर बुद्धाची शिकवण आहे, नंबर 1 4 आर्य सत्य, नंबर 2 आर्य अष्टांगिक मार्ग. आता आपण याविषयी माहिती घेणार आहोत. यावरून बुद्धाने धम्माची नव्हे तर आर्य धम्माची स्थापना केली. तसे पाहिले तर गौतमाने शील, समाधी व प्रज्ञा ह्या गोष्टींना प्राधान्य दिले. ह्यालाच त्रिरत्न असे म्हणतात. अशा प्रकारे गौतमाने गायमाऱ्या याज्ञिक धर्माला व जैन धर्मातील अहिंसाचा अतिरेकी कृत्याचा त्याग करून मध्यम मार्गाचा स्वीकार केला. गौतमाच्या मते संयम, सदाचार व सन्मार्गाने जीवन जगावे हा मार्ग सर्व तृष्णाचा नाश करून मानवाला उच्च पदाला म्हणजे निर्वाण पद नेतो. म्हणजे बौद्ध धम्म हाच आर्य धर्म किंवा आर्यांचा धर्म होय. आता पंचशील काय आहे आणि दशशील काय आहे याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत. पंचशील हे सर्वसामान्य लोकांसाठी व दशशील हे श्रामणेर अर्थात भिक्षूसाठी आहेत. बुद्धाचे विचार हे विज्ञानावर आधारित तात्विक सिद्धांताला धरून होते. त्यामुळे सर्व जग त्याकडे आकर्षित झाले. बौद्ध धर्मात विचार स्वातंत्र्य आहे. बौद्ध धर्मात विचार करून त्यात बदल करता येतो. त्यासाठी बौद्ध संगीतीचा विचार बुद्धाने मांडला. माझा वारसदार माझा संघ आहे असे बुद्धाने जाहीर केले. त्यामुळे एकाही धर्माला बौद्ध धर्माला पर्याय निर्माण करता आला नाही. कोणत्याही धर्म मजहबमध्ये विचार स्वातंत्र्य नाही. जगात मानवतावादी माणुसकीचा दुसरा धर्म पैदा झालेला नाही. बौद्ध धर्म म्हणजे मानव धर्म आहे. बौद्ध धर्म म्हणजे मानव धर्म आहे. त्याला जातीचं बंधन नाही. आता प्रसार. बुद्धाने आपल्या विचाराचा प्रसार व प्रचार स्वतः 63 वर्ष केला. किती वर्ष केला? 63 वर्ष. 60 आणि 30 3 वर्ष. जनमानसाच्या शंकाचे निरसन केले. लाखो प्रवचन केले. त्यांचे सोबत ज्यांनी चर्चा वादविवाद केला त्यांचे मन प्रेमाने बुद्धाने जिंकले.
आणि आपला विचार स्वीकारण्यास भाग पाडले. शस्त्राचा किंवा जबरदस्तीचा कधीही उपयोग केलेला नाही. आधी अनुभवा आणि नंतर स्वीकारा. बुद्ध काय म्हणतात? आधी अनुभवा आणि नंतर स्वीकारा. असे या जगाला सांगणारा बुद्ध हा एकमेव महात्मा आहे. त्यामुळे बुद्ध काळातच बौद्ध धर्माला राजश्रेय मिळाला. मगध सम्राट बिंबिसार अजातशत्रू यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. ख्रिस्तपूर्व 563 नंतर 288 मध्ये सम्राट अशोकाने बौद्ध धम्म विश्वधम्म केले. म्हणजे सम्राट अशोकाने प्रसार केला, विश्वात नेऊन केलं. त्यानंतर इसवी सन 7व्या शतकात बौद्ध सम्राट हर्षवर्धन होऊन गेला. स्वतः बौद्ध सम्राट अशोकाने जगाला बौद्धमय केले. म्हणजे आफ्रिकात इजिप्तचे राज्य, युरोपात ग्रीक, बुडापेस्टमध्ये आशिया हे बौद्ध धर्माचे केंद्र होते. बौद्ध सम्राट मिलिंद आणि बौद्ध सम्राट कनिष्क हे परदेशी सम्राट बौद्ध धर्मीय होते. हा पुरावा होय. बौद्ध धर्माचा प्रचार पूर्व देशापेक्षा पश्चिमेत जादा झाला. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. आणि आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. सर्वांना नम्र विनंती, भगवान बुद्धाच्या धम्माचे तत्त्वज्ञानाचे हे व्हिडिओ आपण काळजीपूर्वक बघावेत आणि दुसऱ्यालाही शेअर करावे. आणि गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा, जेणेकरून बौद्ध धर्माचे वेगवेगळे तत्त्वज्ञान मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर असो, सर्वांचं मंगल हो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत. पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये उद्या. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.